पुणे शहर महाविकास आघाडीतर्फे आज राष्ट्रीय दुकानदारांविरोधात व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलन करण्याचं मार्ग त्याच्यामुळं केलं कारण की स्थानिक लोकांना गोरगरीब नागरिकांना गेल्या 4 महिन्यापासून राशन मिळत नाही. मला स्थानिक नागरिकांच्या जवळ माहिती मिळाली. 2 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा केला, अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिले, पत्राचा पाठपुरावा केला. मग सुद्धा जाऊन त्यांनी 5.5 लाख रुपयाचं जिल्हारे यांच्यावर दंड ठोकवलं. म्हणजे 5.5 लाख रुपये जर आज तुम्ही दंड 2 वर्षापासून कितीतरी असं लागेल ब्लॅक मार्केट झालेलं आहे. पाठपुरावा केला काय केलं यासाठी आम्ही नागरिकांशी भेटलो, आम्ही अधिकाऱ्यांशी जाऊन भेटलो, त्यांना पत्र दिले की या दुकानदारांविरोधात म्हणजे भक्तीनगर, शाही प्लॉट, गुलटेकडी, आंबेडकर नगर, प्रेमनगर या सगळ्या भागात जेवढे राशनिंगची दुकाने आहेत माझ्या माहितीप्रमाणे आज अख्ख्या पुणे शहरात हा भ्रष्ट काम चाललेलं आहे. तांदूळ हा विकला जातो, हॉटेलधारकांना तांदूळ जातो आहे आणि आपले अधिकारी हे हप्ते घेतात. 10,000 रुपये हप्ते घेतात. म्हणजे प्रत्येक पुणे शहरात आज आपली किती दुकाने आहेत म्हणजे खुलेआम भ्रष्ट चाललेलं आहे. आज महाविकास आघाडीतर्फे आम्ही भाजप सरकारला जाहीर निषेध करतो की तुम्ही जे कारभार केलेला आहे, तुम्ही जे वचनं जी दिली जनतेला, तुम्ही एक खोटी वचनं दिलेली आहे, तुम्ही लोकांचं भलं केलंच नाही. आज जनता रस्त्यावर उतरलेली आहे. आमचं म्हणायचं उद्देश आज एवढंच आहे की जर या भविष्यात ह्या अधिकारीवर जर कारवाई झाली नाही, यांचे बदल्या जर झाले नाही तर आमरण उपोषण सुरेश चौधरी करतील हे जाहीर मी करतो.